शेती ही विकायची नसते तर शेती ही राखायची असते। मुळशी पॅटर्न मधील हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आणि फेमस झाला। परंतु तीच शेती, तीच काळी माय, तीच खऱ्या अर्थानं सर्व जगाचं पालन पोषण करणारी जननी आज फायद्यामध्ये आहे का? तिची सेवा करण्यात धन्यता मानणारा माझा बळीराजा आज फायद्यामध्ये आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं द्वंद्वात असणारी, परंतु त्या शेतीविषयी, त्याच मातेविषयी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रेरणा जागवणारा, माय ममतेविषयी जवळीक निर्माण करणारा असा एक युट्यूब स्टार ग्रामीण भागातून येतो आणि सर्वत्र सर्वच तरुणांचं परिवर्तन करतो, मन परिवर्तन करतो आणि महाराष्ट्रातील तरुण पुन्हा एकदा म्हणावेच लागतात, जय जवान जय किसान। हो नमस्कार, मी बोलतोय गणेश फरताडे या युट्यूब स्टार विषयी। रॉयल शेतकरी नावानं ज्यांनी स्वतःचं युट्यूब पेज निर्माण केलं आणि ज्यांच्या पेजला लाखोंचा सबस्क्रायबर निर्माण केलं आणि त्याच्यातून एक करिअरची संधी त्यांनी धुंडाळली आणि स्वतःचे करिअर वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी निर्माण केलं असा महाराष्ट्रातील 24 वर्षाचा तरुण म्हणजे गणेश फरताडे, ज्यांच्या चॅनलचं नाव आहे रॉयल शेतकरी। शेतकरी हा सुद्धा रॉयल असू शकतो हे ज्याने ठसवून दिलं, हे ज्याने तरुण शेतकऱ्यांच्या पुत्रांच्या मनावरती बिंबवलं असा महाराष्ट्रातील युट्यूब स्टार, मराठमोळा युट्यूब स्टार म्हणजेच गणेश फरताडे। शेतीमध्ये खऱ्या अर्थानं ग्लॅमर आलं पाहिजे, पुन्हा एकदा शेतकरी तरुण शेतीकडे वळली पाहिजे। बाप जाद्याने आजा पंजाने केलेली धरणी मातेची सेवा पुन्हा एकदा तरुणांनी केली पाहिजे अशा पद्धतीचं विचार ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून मांडलं तेच गणेश फरताडे। 12वी झाल्यानंतर ज्यांनी जर्नलिझमचं शिक्षण घेतल्यानंतर आपल्या मातीविषयी आणि आपल्या मातीतल्या माणसाविषयी त्यांच्याच ठिकाणी राहून, त्यांच्याच सोबत राहून काहीतरी वेगळं केलं पाहिजे या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं गणेश रावांनी युट्यूबचं चॅनल निर्माण केलं। युट्यूबच्या अगोदर सुद्धा त्यांनी टिकटॉकवरती एक चांगल्या पद्धतीचा प्रयोग केला आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अनेक मिलियन्स पर्यंत व्ह्यूज येत होत्या। परंतु याच आपल्या कलेला, याच आपल्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने करिअर म्हणून जर का डायरेक्शन द्यायची असेल, दिशा द्यायची असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीच्या प्लॅटफॉर्मवरती गेलं पाहिजे अशा पद्धतीची जाणीव गणेश रावांना झाली आणि त्यांनी युट्यूबवरती येण्यास सुरुवात केली। एक व्हिडिओ टाकत गेले। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव का मिळत नाही, शेतकऱ्यांनी बोरवेल किती फुटापर्यंत घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांनी जमीन कशा पद्धतीने मोजली पाहिजे, शेतकऱ्यांच्या जांभळीच्या झाडाखाली कशा पद्धतीचं पाणी लागू शकतं, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जनावरांवरती कशा पद्धतीनं प्रेम केलेलं आहे, बैलांची शेतकऱ्यांवरती असलेली निष्ठा, असे एक ना अनेक प्रश्नावरती त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांनी सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या विजयाचा झेंडा कशा पद्धतीनं रोवला पाहिजे अशा सर्व अंगाने गणेश रावांनी युट्यूबवरती कंटेंट बनवण्यास सुरुवात केली आणि हा म्हणता महाराष्ट्रातील तरुणांना हा कंटेंट भावू लागला, शेतकऱ्यांच्या मुलाला हा कंटेंट आवडू लागला आणि सर्वत्र गणेशराव सर्व शेतकऱ्यांच्या पुत्रांच्या गळ्यातील ताईत बनले आणि सर्वत्र गणेशरावांना कार्यक्रमास मागणी येऊ लागल्या। एक वेळ तर अशी आली की एका नामांकित न्यूज चॅनलवरती सुद्धा गणेशरावांच्या या सक्सेस स्टोरीचा रिपोर्ट बनवला गेला आणि ज्या गणेशरावांच्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला होता त्याच गणेशरावांना भेटावायला 4 चाकीमधून अनेक माणसं येऊ लागली आणि गणेशरावांची पब्लिसिटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली। अत्यंत साधी राहणीमान परंतु उच्च विचारसरणी अशा पद्धतीचा बांधा असलेले गणेश फरताडे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पुत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम होता आलं पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा बाजारपेठेमध्ये जगाच्या मार्केटमध्ये टिकला पाहिजे म्हणून सर्व अंगी शेतकऱ्यांच्या मुलाला पुढे जाण्यास प्रेरणा देणारे, नुसतेच प्रेरणा नाही तर त्यांना मार्गदर्शन करणारे गणेश फरताडे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये एक युवक म्हणून परिचित आहेत। खऱ्या अर्थानं गणेश फरताडे ज्या वयामध्ये तरुणांना नोकरीविषयी, व्यवसायाविषयी आकर्षण असतं त्याच वेळेवर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी या सर्व गोष्टींना बगल देऊन युट्यूबवरती एक स्टार होणं हे अत्यंत कष्टाचं काम आहे। गणेश फरताड्यांना अनेक वेळेस अपयश आलं परंतु अपयशातून मार्ग करत त्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला आणि आज आपण जर का गणेश फरताड्यांच्या रॉयल शेतकरी या चॅनलवरती बघत असो तर मिलियन्समध्ये त्यांच्या कंटेंटला व्ह्यूज आलेले आपणास पाहायला मिळतात। गणेश फरताडे स्वतः तर यशस्वी झालेच परंतु त्यांनी स्वतःपुरतं यश मर्यादित न ठेवता तरुण शेतकऱ्यांची मोर ही युट्यूबवरती आली पाहिजेत, त्यांनी सुद्धा पैसा कमवला पाहिजे या हेतून त्यांनी तरुण शेतकरी पुत्राने युट्यूब स्टार बनवण्यासाठी एक वेगळे चॅनल निर्माण करून निस्वार्थीपणे त्या ठिकाणी तरुणांनी युट्यूब स्टार होण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा गणेश फरताडे यांनी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार गणेश फरताडे यांच्या नसानसामध्ये वाहत आलेले आहेत।
अगदी शालेय जीवनापासून सुद्धा गणेश परताडे हे वक्ता म्हणून त्या ठिकाणी फेमस होते आणि त्याच वक्त्यातून, त्याच त्यांच्या कलेतून आज त्यांचं एक यश निर्माण झाल्याचं गणेश परताडे स्वतः सांगतात. अनेक तरुणांनी शेतीमध्ये आलं पाहिजे आणि शेतीची जी काही सध्याची एक नॅरेशन सेट केलेलं आहे, ते नॅरेशन बदलून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा शेतीला नवसंजीवनी दिली पाहिजे. अशाच पद्धतीचं गणेश परताडे सर्व मित्र परिवारांना सांगतात आणि गणेश परताडे यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामधील तरुण पोर सुद्धा म्हणू लागले, की जय जवान, जय किसान. धन्यवाद.